सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS मध्ये फार्मसी ऑफिसर होण्याची चांगली सुवर्ण संधी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे. आता मला फार्मसी ऑफिसर तर व्हायचंय, पण काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय प्लॅनिंग असलं पाहिजे, आजपासून एक्झामपर्यंत काय प्लॅनिंग मी करायचंय, सोबत ही एक्झाम देत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आहे हे सगळ्यात आधी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे परीक्षा पद्धती कशी असेल, सिलेबस काय असेल, एक्झाम कशी होणार आहे, मार्किंग स्कीम काय असणार आहे, सगळं इन डिटेल आपण इथं बघणार आहे. नॉन टेक्निकल टेक्निकलचा जो सिलेबस आहे त्याचा अनालिसिस देखील आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहे. आता आपल्यासोबत गोविंद दसपुते सर देखील आहेत. ते जवळजवळ 7 वर्षांपासून बी फार्मसी कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतायत. आता त्यांचा एवढा दांडगा अनुभव ते तुम्हाला डिटेलमध्ये फार्मसीचा जो 80% पार्ट आहे त्याचा इत्थंभूतपणे इन डेप्थमध्ये सिलेबस अनालिसिस देखील करून देणार आहे. सोबतच त्यांना मी सांगितलं की सर तुम्ही विद्यार्थ्यांना डिटेलमध्ये सिलेबस अनालिसिस कराच, पण सोबतच त्याचे संदर्भ ग्रंथ यादी सुद्धा द्या. अगदी तुमच्या काही नोट्स असतील तर त्याच्या संदर्भात देखील माहिती द्या. चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला फार्मसी ऑफिसर होण्याचं जे स्वप्न असेल त्याचं सगळं बॅकएंडला जेवढं जेवढं आहे त्याच्या रिगार्डिंग जेवढं अनालिसिस आहे ती आधी क्लिअर करूया आणि मग अभ्यासाला सुरुवात करूया. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांना तर फार्मसी ऑफिसर व्हायचंय. बी फार्मचे विद्यार्थीच एलिजिबल आहेत. 136 जागा आहे. चांगली सुवर्ण संधी असणारे रिक्त पदं एवढे आहेत. पण जर अभ्यास करायचा कुठून, काय वाचायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. काही विद्यार्थी जॉब करत असतात. जॉब करत असताना एवढं संदर्भ ग्रंथ गोळा कुठून करायचे, त्याच्यातलं काय वाचायचंय. समजा KD त्रिपाठीचं बुक आहे, एवढं मोठं बुक आहे, त्याच्यातले किती पेजेस वाचायचे हे कळणारच नाही. आणि याच्यासाठी तुमच्यासाठी एक कंप्लीट बॅच आम्ही लॉन्च करतोय. कंप्लीट इन द सेन्स की फार्मसी ऑफिसरसाठी जेवढा सिलेबस आहे, जे 100 प्रश्न विचारले जातील ते सगळे कव्हर होईल. टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्यांचे प्रत्येक टॉपिकचे डिटेल लाईव्ह लेक्चर्स होतात. ते ऑटो रेकॉर्ड होतात. तुमच्या वेळेनुसार पुन्हा कधीही किती वेळेस पाहू शकता. एकदा लेक्चर केलं प्रत्येक टॉपिकचं, नॉन टेक असू द्या नाहीतर टेक असू द्या, एकदा लेक्चर केलं की त्याच्या लगेच तुम्हाला नोट्स मिळतात ज्या प्रिंट करून तुम्हाला वाचायच्यात. स्टेप नंबर 1 लेक्चर करणं. स्टेप नंबर 2 तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या नोट्स मिळालेल्या आहेत त्या टॉपिकच्या त्या प्रॉपर रीड करणं. आणि तिसऱ्या स्टेपला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या 4 ते 5 टेस्ट आपण घेतो. समजा तुम्ही टेस्ट 1 दिली त्या टॉपिकची, कमी मार्क्स मिळाले, ठीक आहे, ओके, नो इश्यू. दुसऱ्या टेस्टला कमी मार्क्स मिळाले तर तुम्हाला लगेच सजेस्ट करतं ॲप्लिकेशन की तुम्ही लगेच पुन्हा लेक्चर बघा, पुन्हा नोट्स वाचा आणि तिसरी टेस्ट द्या. जर तुम्हाला 3, 4, 5व्या टेस्टला जर चांगले मार्क्स मिळाले म्हणजे तो टॉपिक व्यवस्थित झाला. अशाच पद्धतीने सगळे टॉपिक्स तुमचं क्लिअर करून घेतो. जसा सगळा सिलेबस होईल त्याच्या फुल लेंथ टेस्ट, मॉक टेस्ट अवेलेबल असतात. फायनल जसा पेपर आहे तशा पद्धतीने तुमचे PYQ सेशन्स असतील, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील, आमच्या टीचर सोबत ग्रुप असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल होणार आहे. एक चांगली मेंटरिंग तुम्हाला इथं भेटणार आहे. अभ्यास तुम्हीच करणार आहात, पण एक चांगला मेंटर, एक चांगला गाईड सोबत असेल तर मग आणखी काय होतं, ही जर्नी आणखी सोपी होऊन जाते. जर जॉईन करायची असेल बॅच तर आपलं ॲप आहे गुगल प्ले स्टोअर किंवा आयफोन असेल तर ॲप स्टोअरला PDK अकॅडमी सर्च करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तुम्ही या नंबरला देखील कॉल करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, DHS मध्ये जानेवारी 2026ला जी रिक्त पदसंख्या आहे ती आहे 6236. RTIच्या मार्फत आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. आता एवढी रिक्त पदसंख्या ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला बाकीच्या ज्या पोस्ट असतील, आता DHS वेगवेगळ्या पोस्टसाठी जाहिरात देणार आहे. याच्यामध्ये मग गट क ची असतील, गट ड ची असतील, पण त्याच्यामध्ये काही ड्रीम पोस्ट असतात ज्या मी इथं 10 घेतल्यात की सगळ्यांना वाटतं याच्यापैकी मला पोस्ट पाहिजे. समजा मी D फार्म केलंय, मी बी फार्म केलंय, तर माझी ड्रीम पोस्ट असते ती म्हणजे फार्मसी ऑफिसर. चला मग आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी ऑफिसर कसं होतं, याच्या जागा किती, परीक्षा पद्धती काय, सिलेबस अनालिसिस काय, कोणते संदर्भ ग्रंथ वापरायचे, डिटेल आपण इथं बघणार आहे. आता बघा, 6236 पैकी 136 पदं जी आहेत ती रिक्त आहेत DHS मध्ये फार्मसी ऑफिसरची. गट क चं पद आहे, चांगली सॅलरी आहे, फार्मासिस्ट म्हणून, फार्मसी ऑफिसर म्हणून काम करायला मिळतंय, एक चांगलं रेप्युटेड पद आहे. आता तुमच्या मनात काय प्रश्न आहे माहिती का? तुमच्या मनात पहिला प्रश्न आहे की सर याची जी परीक्षा पद्धती असेल ना तर ती कशी असेल, फॉर्म कोण भरू शकतो, मी भरू शकतो का, एवढं मला क्लिअर करून द्या. सिलेबस काय असेल सर, परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, जाहिरात कधी येईल, परीक्षा कधी होईल, याचं स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून एक्झामपर्यंत नेमकं काय केलं पाहिजे हे तुम्हाला आज आपल्या सेशनमध्ये क्लिअर कळणार आहे. सोबतच तुम्हाला आम्ही संदर्भ ग्रंथ यादी देखील देणार आहे. पण तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पॉसिबल असेल, जर चांगला मेंटर असेल, चांगला गाईड तुम्हाला असेल तर तुम्ही त्यांना अवेलेबल असलं पाहिजे. म्हणजे ते जर तुम्हाला प्रॉपर अवेलेबल असेल, ते तुम्हाला चांगलं मेंटरिंग करत असेल, तर ही जर्नी खूप सुखकर होऊन जाते. बाकी करणारे तुम्हीच आहात. आता हे सगळे प्रश्न आणि स्ट्रॅटेजी आपण बघूया. बघा, सगळ्यात महत्त्वाचं औषध निर्माण अधिकारी, फार्मसी ऑफिसर.
आपण जॉब का करतो? माझी फॅमिली स्टेबल असावी, मी स्टेबल असावं, समाजात स्टेटस असावा आणि याच्यासाठी काय लागतं? पेमेंट पण असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर पे मॅट्रिक्स जर पाहिलं तर S10चं आहे. म्हणजे याची बेसिक सॅलरी जर पाहिली, बेसिक पे, तर 29,200 ते 92,300 पर्यंत आहे. पण हे बेसिक सॅलरी, याच्यामध्ये HRA, TA, DA बाकीच्या गोष्टी जर ॲड केल्या ना विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ऑफिसरला तुम्ही जॉइन केलं तर एका महिन्यानंतर, शार्प 1 महिन्यानंतर तुम्हाला जी इन हँड सॅलरी मिळते ती 54,300च्या आसपास मिळते. मग मला सांगा, 50,000 पेक्षा जास्त सॅलरी आहे, चांगलं डिपार्टमेंट आहे, एक फार्मसी ऑफिसर म्हणून काम करायला मिळत असेल, तर तुम्ही जर इलिजिबल असाल तर 100% प्रयत्न करणं मस्ट आहे. ती आपली जबाबदारी आहे. बघा आता, आर यू इलिजिबल? तुम्ही इलिजिबल आहात का कसं ओळखणार? अतिशय सोपं आहे. 2 विद्यार्थी इलिजिबल आहे. ज्याचं बी फार्म झालंय बघा, ज्याचं डिग्री झालंय फार्मसीमध्ये, म्हणजेच काय, बी फार्मसी झालंय आणि आणि त्याचं फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन आहे. म्हणजेच काउन्सिलला, स्टेट काउन्सिलला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का ते बघा. समजा तुमचं बी फार्म झालंय आणि तुम्ही रजिस्ट्रेशन अजून नाही केलं, तर आता करू शकता. केल्यानंतर 10-12 दिवसात प्रोव्हिजनल आपल्याला रजिस्ट्रेशन मिळतं. ते तुम्हाला इथं चालतं. त्यामुळे तुम्ही आता ते करू शकता. जर समजा तुम्ही बी फार्म झालात, अजून नाही केलं, तर आता करून घ्या. तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही. म्हणून काय, पहिले विद्यार्थी ज्यांचं बी फार्म झालंय आणि ज्यांच्याकडे फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन आहे ते इलिजिबल आहे. ज्यांचं बी फार्म झालंय, ज्यांच्याकडे अजून रजिस्ट्रेशन नाही, तर त्यांनी काय करा, स्टेट काउन्सिलला आता फॉर्म भरा आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट घ्या त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन. त्यामुळे काय होईल की तुम्ही सुद्धा इथं इलिजिबल होऊन जाल. म्हणजे अगदी सोपं सरळ आहे. फार्मसी ऑफिसर व्हायचं तर बी फार्मचे कॅन्डिडेट इज इलिजिबल. आता दुसरे विद्यार्थी ज्यांचा डिग्री नाहीये, डिप्लोमा आहे, डी फार्मसी झालंय, डिप्लोमा, ज्यांचा डिप्लोमा झालाय आणि त्यांच्याकडे जर डिप्लोमा झालाय आणि त्यांच्याकडे जर रजिस्ट्रेशन असेल, हो ना, जर नसेल तर तुम्ही सुद्धा लगेच काढून घेऊ शकता. प्रोव्हिजनल 10-12 दिवसात मिळतं, ते एलिजिबल आहे, ते चालतं. तर ते तुम्ही करू शकता. पण डिप्लोमा झाल्यामुळे तुम्हाला आणखीन एक क्रायटेरिया आहे, तो म्हणजे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. कशाचा? फार्मासिस्ट म्हणून काम केल्याचा. आता तुम्हाला फार टेन्शन येईल का? आता तर नाही माझ्याकडे सर, डी फार्मसी झालंय, मी रजिस्ट्रेशनचं ते करून घेतो, पण एक्सपिरियन्स नाही. पण तुम्हाला ट्विस्ट सांगतो मी, हो ना, हळू आवाजामध्ये. बघा, तुमच्याकडे डिप्लोमा आहे, फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन आता आहे ऑलरेडी, चांगली गोष्ट नाही, तर तुम्ही करून घेणार आहे. आता एक्सपिरियन्सचं काय, काळजी नका ना करू. त्यांनी सांगितलं तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, पण गव्हर्नमेंट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल, एखादा हॉस्पिटल असेल अक्रेडिटेड, किंवा शब्दात लहान, कमी, एकदम कमी शब्दात एखादं प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी, तुमच्या नाना, मामा, काका, तुमचा आत्या, मावशी, तुमचा शेजारी पाजारी कोणाचं जर एखाद्याचं मेडिकल स्टोअर असेल, फार्मसी असेल, तर त्याला म्हणा, बाबा मी नाही का तुझ्याकडे काल 2 वर्ष झाले ना, संपले ना 2 वर्षाचं एक्सपिरियन्स, दे आता मला फार्मसिस्ट म्हणून. त्याने लिहून घ्यायचंय की मी 2 वर्ष यांच्याकडे फार्मसिस्ट म्हणून काम केलंय, त्याचा सील घ्या, एलिजिबल आहात, हो ना, ठीक, ओके. म्हणजे तुम्ही सुद्धा इथं एलिजिबल आहात. आता तुमचा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, की ही सर परीक्षा कशी असेल, ऑनलाईन का ऑफलाईन? OMR बेस्ड असा कागद दिला जातो गोल करायचे? नाही. ही जी परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन असणार आहे. ऑनलाइन का मतलब क्या होता है? ऑनलाईन म्हणजे CBT, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल. प्रत्येकाला एक कॉम्प्युटर मिळतं, फक्त तुम्हाला क्लिक करायचे. बस इतकं सरळ सिंपल ही एक्झाम असते. तुम्हाला याच्यामध्ये फक्त क्लिक करायचं आहे. तुम्हाला कुठं शीट घ्या, ते गोल करा, असं काही असणार नाहीये. आता डिटेल बघूया की याची परीक्षा पद्धती विद्यार्थी मित्रांनो कशी असते. परीक्षा पद्धती एकदम सरळ सिंपल आहे. जर तुम्ही पाहिलं तर आता याच्यामध्ये असं नाही आहे अजून की ही एक्झाम कोण घेईल, TCS, IBPS, MPSC कोण घेईल ते घेईल. सिलेबस फिक्स्ड आहे. एवढा सिलेबस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाईड केलेला आहे का तुम्हाला बाहेरचं आता काही करायला ठेवलेलंच नाही. सगळंच तुम्हाला करावं लागतं. आणि गोविंद दसपुते सर स्वतः त्यांनी चेक केलंय का ते म्हणतात 99% सिलेबस हा डिप्लोमाचा दिलेला आहे. ते पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतील. आता याची जी परीक्षा पद्धती आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर नीट बघा. याच्यामध्ये त्यांनी काय केले, 2 पार्ट केलेले आहेत. एक आहे नॉन टेक्निकल आणि दुसरा आहे टेक्निकल. ही जी परीक्षा असणार ना विद्यार्थी मित्रांनो, ही 100 प्रश्नांची असणार आहे. 100 प्रश्न आणि 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला, 200 मार्क्स. क्लिअर झालं? 100 प्रश्न 200 मार्क. देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग. सगळे कॉम्प्युटरवर क्लिक करायचे 100च्या 100. आता याच्यामध्ये 100 प्रश्न, तुमच्या स्क्रीनवर टाइम असेल 120 मिनिट, हो की नाही, म्हणजे 2 तास तुमच्या स्क्रीनला असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, नॉन टेक मध्ये कोणते कोणते विषय तुम्हाला सांगितले, त्यांनी सांगितलंय तुम्हाला मराठी,
म्हणजेच काय, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह. दुसरं सांगितलंय इंग्लिश, म्हणजेच काय, इंग्रजी ग्रामर अँड व्होकॅब्युलरी. तिसरं सांगितलंय तुम्हाला जी जीएस, हो ना, याच्यामध्ये तुम्हाला भारताची राज्यघटना, भारताचा भूगोल, भारताचा इतिहास, चालू घडामोडी, MPS ऍक्ट 2015, RTI ऍक्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, हे सगळं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलंय. आणि आणि सगळ्यात शेवटी आहे लॉजिकल ॲबिलिटी, म्हणजेच काय रे, ज्यालाच आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणतोय. आणि टेक्निकलमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी फक्त फार्मसी सांगितलंय, फार्मसी डोमेन नॉलेज. आता बघा बरं का, आता ट्विस्ट आहे, आता सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट आहे की त्यांनी काय केलंय, याच्यामध्ये केलाय 80-20 पॅटर्न. म्हणजे 80 प्रश्न म्हणजे 80% फार्मसीचे प्रश्न असणार आहेत, हो की नाही. इतकं सिंपल, जे आजपर्यंत आपण 2-4 वर्ष केलंय त्याचेच प्रश्न असणार आहेत. आणि फक्त एवढ्या भागाला फक्त 20 प्रश्न त्यांनी दिलेत. किती? फक्त 20 प्रश्न, म्हणजेच किती, 20%. मला सांगा, निगेटिव्ह मार्किंग नाही, एकदम सिंपल. आपण ज्या डोमेनमधून अभ्यास केला, ज्याच्यामध्ये डिग्री डिप्लोमा केलंय, त्याचे 80 प्रश्न असतील. का सोडावी पोस्ट? चांगली पोस्ट आहे, गव्हर्नमेंटची परमनंट चांगली पोस्ट आहे. बरं, आता आपण हे तर मला कळलं, याच्यानंतर आपण बघणार आहोत की नेमकं नॉन टेक्निकलसाठी काय सिलेबस आहे, त्याचं इन डेप्थ ॲनालिसिस बघूया. आणि त्याच्यानंतर गोविंद दसपुते सर, ज्यांना एवढा बघा विद्यार्थी मित्रांनो 7 वर्ष डी फार्मसी बी फार्मसी कॉलेजला शिकवणं, त्यांचा जो दांडगा अनुभव आहे, आणि सोबतच स्पर्धा परीक्षेच्या फार्मसी रिलेटेड ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये त्यांना जो शिकवण्याचा अनुभव आहे, त्यांचे स्वतःचे बुक आहे, हे सगळं असताना त्यांच्याकडून सिलेबसचं प्रॉपर ॲनालिसिस मिळणं आणि त्यांनी तुम्हाला बॅचमध्ये शिकवणं एक चांगली गोष्ट असणार आहे. आता याच्याबद्दल थोड्या वेळात ते तुम्हाला इन डेप्थमध्ये ॲनालिसिस करून देतील. तुम्हाला कोणते रिसोर्स मटेरियल वाचायचं आहे, रेफरन्स बुक वाचायचं आहे, ते तुम्हाला सांगतील. नसेल तर त्यांच्या नोट्स आपल्या बॅचमध्ये ते स्वतः माझ्यासोबत फार्मसी शिकवणार आहेत. आता राहिलेलं नॉन टेकचं तुम्हाला मी इन डिटेलमध्ये सांगतो की नेमकं तुम्ही याचं सिलेबस काय असेल आणि याच्यामध्ये काय काय करायचं आहे. पण याच्या आधी आपण एक आणखी बघूया, जो तुमच्या मनातला प्रश्न आहे तो, म्हणजे सर जाहिरात कधी येईल? तर जी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, म्हणजे कन्फर्म आपल्याला ज्या गोष्टी कन्फर्म होतात त्याबद्दलच आपण विद्यार्थ्यांना व्हिडिओ देतो. तर त्यांच्याकडून आपल्याला अशी माहिती मिळाली की आकृतीबंध तयार आहे, याचा सगळं शिजलेलं आहे. साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये मे 2026ला ही जाहिरात येणार आहे. जर मे मध्ये जर ही जाहिरात येत असेल तर साधारणतः 45 दिवसानंतर ते एक्झाम घेऊ शकतात. पण आपल्याला एक अज्युम करता येईल की जुलै 2026 एंडिंगला किंवा ऑगस्ट 2026ला ही जाहिरात आल्यानंतर एक्झाम होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे आता वेळ कमी असणार आहे. आता तुम्ही म्हणाल मग जाऊ द्या मे मध्ये, मग आता सध्या रिलॅक्स राहू. आज जर तुम्ही इथे रिलॅक्स राहिलात तर मग मात्र तुम्ही बाकीच्या कॉम्पिटिशनमधून मागे येतात. का बरं मला सांगा, तुम्ही डिप्लोमा केलाय, डिग्री केलंय, बी फार्मसी केलंय, काही एम फार्म करत असेल, काही PhD करत असतील, मला सांगा, आपण फार्मसीचं मूळ आहे, पिंड आहे आपलं, त्याचा अभ्यास करण्यासाठी का वाट बघावी? कळलं तुम्हाला? सोबतच कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तुम्हाला, तर नॉन टेक्निकल मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता 5वीलाच पुजलेलं आहे, ते करावेच लागणार आहे आपल्याला. मग का थांबावं? त्याच्यासाठी आजपासून करू ना प्रिपरेशन. जर आजपासून तुम्ही एक जाहिरात यायच्यापर्यंत जर निम्म्याच्या आसपास सिलेबस झाला, तिथून पुढे सिलेबस कंप्लीट झाला, 1-1.5 महिना तुमच्या हातात राहील रिव्हिजन करण्यासाठी, टेस्ट देण्यासाठी. त्यामुळे आजपासून सुरुवात करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण ना याचा इन डेप्थमध्ये काय करूया, नॉन टेक्निकल पार्टचं ॲनालिसिस करूया. पहिला आहे इंग्लिश. इंग्रजी या विषयावरती, म्हणजे व्होकॅब्युलरी असेल किंवा ग्रामर असेल, याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो ते किती प्रश्न विचारणार आहे माहितीत का? फक्त 5 प्रश्न. त्याच्यापैकी 2 प्रश्न तर ते व्होकॅब्सवर विचारतात, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस, याच्यावरच विचारतात. राहिलेले 3 प्रश्न जे असतील तर त्याच्यामध्ये मग ते ग्रामर असेल, म्हणजे त्या मग करेक्ट द सेंटेन्स असेल, किंवा फिल इन द ब्लँक असेल, पार्ट्स ऑफ स्पीच असेल, एरर डिटेक्शन असेल, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट असेल, या गोष्टीवर विचारतात. म्हणजे इतकं सरळ आहे. इथं स्कोरिंग सब्जेक्ट हा. फार्मसी सोबत जोडीदार म्हणून इंग्रजीला तुम्ही निवडू शकता. तर इथं 5 पैकी 5 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. असा पद्धतीचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. हे आपण इझिली करू शकतो. आता तुम्हाला मी याच्या पुढं काय संदर्भ ग्रंथ वाचायचे ते पण मी तुम्हाला पुढच्या स्लाइडला सांगतो. दुसरा आहे मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह.
शब्दसंग्रहाचे 2 प्रश्न कसे विचारतील ते तुम्हाला विचारतील समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी ह्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, जे सरळ सेवेला विचारल्या जातात. यासोबत तुम्हाला मग शब्दांच्या जाती असतील, तसं उभयन्वय, अव्यय असेल, तर कोणत्या प्रकारचं आहे ते, हो की नाही? अलंकार असेल, तर या गोष्टी आपल्याला इथं व्यवस्थित कराव्या लागणार आहेत. क्लिअर आहे ना? तर याच्यासोबत ते एखादं पुस्तक देतील, त्याचा लेखक काय आहे, या गोष्टी आपल्याला इथं विचारतात. फार्मसी सोबत मराठी आणि इंग्रजी हे तिघं जोडीदार, हे त्रिकूट तुम्ही सोबत जर ठेवलं, तर तुमची 100% पोस्ट मिळवण्याचे चान्सेस वाढणार आहे. का? कारण हे 2 जर 10 प्रश्न तुम्ही जर बरोबर आणते, 8-9 बरोबर आणता आणि फार्मसीचे मॅक्सिमम आणता, तर तुम्हाला जवळ नौका पार झाली. का? कारण पुढं तुम्हाला कळेल. आता हा सिलेबस बघा जीकेचा. काय दिलं माहिती आहे का? भारताची राज्यघटना. मग कलम 12 ते 35 दिलंय का? तुम्हाला सगळं दिलंय. सर्वोच्च न्यायालय करायचं का, न्यायालय करायचं का, काहीच बोललेलं नाही. मग राज्यघटना खूप मोठी आहे. एवढं सगळं करणार का? त्याच्यातून किती प्रश्न येणार? एखादा. दुसरा आहे भारताचा भूगोल, भारताचा इतिहास, विज्ञान दिलंय, चालू घडामोडी दिलंय. एवढंच नाही, 2 ॲक्ट पण दिलेत. माहितीचा अधिकार अधिनियम आणि एम-पी-एस ॲक्ट 2015. साधारणतः याच्यावर 5 प्रश्न विचारतात. मग इथं इनपुट आणि आउटपुट मॅच नाही होणार. तुम्ही भरपूर रात्रंदिवस याचा अभ्यास केला तर मिळणार काय तुम्हाला? 5 प्रश्न. मग इथं करण्यापेक्षा तुम्ही मराठी, इंग्रजी आणि फार्मसी जर प्रॉपर केलं आणि इथं एखादा 2 जरी बरोबर येऊ द्यात. बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे ना. याच्या पुढे बघा लॉजिकल ॲबिलिटी. इथं तुम्हाला 3-4 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आमच्या बॅचला येऊ शकतात. का? कारण याच्यामध्ये चांगले टीचर्स आहेत. लॉजिकल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला मग बुद्धिमत्ता पण करायचं आहे आणि अंकगणित पण करायचं आहे. जसं तुम्हाला तोटी नळ असेल, काळकाम वेग असेल, वेन डायग्राम्स असतील, नंबर सीरीज असेल, लेटर सीरीज असतील. इथं तुम्हाला 3-4 प्रश्न बरोबर येऊ शकतात. तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्निकल पार्ट. आता नॉन टेक्निकल पार्टसाठी नेमकं संदर्भ ग्रंथ काय वाचायचे? अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही म्हटले मला मराठी संदर्भ ग्रंथ सांगा, मी म्हटलं मोरा वाळंबे सरांचं बुक बेस्ट आहे. मग तुम्ही मार्केटमध्ये गेलात, ₹250-300 बुक घेऊन याल, पण ते बुक कोणाला टॅकल आहे? कोणती एक्झाम? कंबाईन एक्झाम. राज्यसेवेची मराठी असेल तर. एम-पी-एस-सीची हाय लेव्हलच्या एक्झामसाठी ते बुक एकदम बेस्ट आहे. आता तुम्हाला 5 प्रश्न करायचे आणि त्याच्यासाठी नवीन बुक आणून वाचण्यात अजिबात पॉइंट नाही. त्याच्यासाठी तुम्हाला चांगला मेंटर असेल, त्यांच्या स्वतःच्या नोट्स असतील. आपण स्वतःच्या सरळ सेवेसाठी याच्यासाठी डेडिकेटेड नोट्स देतो. प्रिंट करून वाचणं बेस्ट आहे. इंग्रजीसाठी मी तुम्हाला म्हटलं पालन सुरी वाचा किंवा एस-पी बक्षी वाचा किंवा अगदी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे. ते जर वाचलं तर ते सुद्धा तुम्हाला एवढं मोठं बुक 5 प्रश्नांसाठी चालेल का? नाही चालणार. तुम्हाला असं कोणीतरी पटकन सांगा. बघा पूर्वीच्या काळात काय व्हायचं की बुक लिहून ठेवले जायचे. मला वाटतं चला मला आता 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. प्राध्यापक म्हणून मी काम करतो. मला जे वाटतं ते मी लिहिलं. तुम्हाला वाटलं आता फार्मसी ऑफिसर आहे. मग बुक तुम्ही घेणार, मग तेव्हा तुम्ही वाचणार. आता तसं नाही राहिलं. आता आपण 5G मध्ये आलोय ना, फ्री नेट वापरून पुढे आलोय आता आपण. तर याच्यामध्ये आता कसं पाहिजे, सर मला प्रश्न निर्माण झाला, लगेच आन्सर. सर तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल मला सांगा. तुमचे एक्सप्रेशन मला कळू द्या. तुम्ही जे लिहिता ते कळू द्या. याच्यासाठी आता बघा ऑनलाईनला सगळ्यात जास्त विद्यार्थी कनेक्ट आहे आणि स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी पण होऊ राहिलेत. कारण चांगला गाईडन्स घरबसल्या आपल्याला मिळतं. तर याच्यासाठी इंग्रजीसाठी सुद्धा तुम्हाला चांगल्या नोट्सच करणं गरजेचं आहे. मी रेफर करणार नाही. जी-के, जी-एसला सुद्धा नोट्स करा. कारण इतिहासाचं वेगळं पुस्तक हे भूगोलचं वेगळं असणार आहे. आता तुम्हाला जर भूगोलचं वेगळं बुक दिलं, राज्यघटनेला जर तुम्हाला एखादं निरंजन कोळंबे सर सांगितलं किंवा एम लक्ष्मीकांत सांगितलं, तर तुम्ही चक्कर येऊन पडाल. काही गरजच नाहीये. तुम्हाला जे आता हे कसं कळणार? मी कसं सांगतो? कारण आत्तापर्यंत टी-सी-एस, आय-बी-पी-एसने ज्या एक्झाम घेतल्या, त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, तेच पद्धतीचा सिलेबस तुम्ही घेतला पाहिजे. तोच विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे. त्याच्यावर प्रॅक्टिस केली पाहिजे आणि टेस्ट दिल्या पाहिजे. तर त्याच्यामुळं मी इथं तुम्हाला कोणतंही रेफरन्स बुक सजेस्ट करत नाही. मी तुम्हाला सरळ सेवेचं कोणतीही एखादी चांगल्या मेंटरची, चांगल्या टीचरची नोट्स सजेस्ट करेल. असं मार्केटमध्ये फार्मसी ऑफिसरसाठी एक स्पेसिफिक बुक अवेलेबल नाही. असेल तरी ते चालणार नाही. तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्निकल संदर्भात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो टेक्निकलचा जो 80% पार्ट आहे. तर गोविंद दसपुते सर ऑलरेडी एवढा चांगला एक्सपिरियन्स आहे. प्राध्यापक म्हणून काम करतात डी फार्मसी, बी फार्मसी कॉलेजला. ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील की याचं सिलेबस ॲनालिसिस कसं करायचं. ह्याच्यातले कोणते पॉईंट तुम्हाला करायचे आहेत आणि चांगले रेफरन्स बुक कोणते आहेत ते देखील सांगतील आणि त्यांच्या जे काही नोट्स असतील त्याबद्दल ते डिटेल माहिती देतील. आणि नंतर मी सरांना विनंती करतो की तुम्ही थोड्या वेळात विद्यार्थ्यांना चांगलं गाईड करा आणि त्यांना चांगलं प्रॉपर सिलेबसचं ॲनालिसिस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. myself Govind Daspute and I have 7-year experience of teaching in pharmacy college. आणि त्या अनुभवाच्या बेसवरती
आजचा सिलेबस आपण डिकोड करणार आहोत, जो की 80% विचारलेला आहे. तर मित्रांनो, यात त्यांनी जनरल फार्मॅकोलॉजी हा एक पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे. माझ्या मते जनरल फार्मॅकोलॉजीला त्यांनी 35 ते 40% वेटेज दिलेलं आहे. या सिलेबसमध्ये 35 ते 40% वेटेज त्यांनी जनरल फार्मॅकोलॉजीला दिलेलं आहे. मग यात नेमकी करायचं काय? तर यात करायचं आहे आपल्याला जनरल फार्मॅकोलॉजीच्या अंडर स्कोप ऑफ फार्मॅकोलॉजी कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला कंप्लीट करायचे, जसं की टॉपिकल असेल, पॅरेंटरल असेल, एक्सटर्नल असेल, इंटरनल असेल, हे सगळे रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर ड्रग ॲब्सॉर्प्शन, त्याचे डेफिनेशन, त्याचे टाईप्स, त्याचे फॅक्टर हे डिटेलमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर बायोहॅबिलिटी म्हणजे काय, रेट अँड एक्सटेंट ऑफ अमाऊंट रिचेस इन टू द ब्लड सर्क्युलेशन, मग त्याच्यावरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात, सेल मेम्ब्रेन काय अफेक्ट करतं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये डिस्कस करायच्या आहेत. त्यावेळेस आपण काय कंप्लीट करू शकतो, जनरल फार्मॅकोलॉजी हा पॉईंट कंप्लीट करू शकतो. मग यासाठी आपण काय करू शकतो, KD त्रिपाठी जे काही रेफरन्स बुक आहे किंवा लॅकमन अँड लिबरमन हे जे काही रेफरन्स बुक आहे ते तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला टाईप्स ऑफ ड्रग अँड जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग हे विचारलेलं आहे. मग जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग म्हणजे काय, तर ऑन द बेसिस ऑफ थेरापॅटिक यूज ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक आहे, अँटीमायक्रोबियल एजंट आहे, अँटासिड आहे, हे झालं थेरापॅटिक यूजवरती. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ कोग्नोसीच्या बेसवरती ड्रगचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये अल्कोलाइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स आहेत. मग हे सगळे क्लासिफिकेशन आपल्याला बघावं लागणार आहे क्लासिफिकेशन ऑफ ड्रगच्या अंडरमध्ये. त्यानंतर आहे ड्रग डोसेज फॉर्म, हा सुटिक्सचा पार्ट आहे, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हा फार्मास्युटिक्सचा पार्ट आहे, एकदम सिंपल पार्ट आहे. या पार्टवरती फक्त आणि फक्त डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. मग यात काय करायचंय सर आम्हाला, तर यात मित्रांनो आपल्याला करायचंय क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज आणि त्या ड्रगच्या अंडर जेवढे क्लास येतात त्याच्या डेफिनेशन जरी केल्या तरी हा पार्ट काय होतो, कव्हर होतो. आपण PYQs रेफर केलेले आहेत, त्यात पाहिलंय की या पॉईंटवरती फक्त आणि फक्त डेफिनेशन बेसच क्वेश्चन येतात. तर मग ड्रग क्लासिफिकेशन काय आहे, तर ड्रगचं क्लासिफिकेशन 3 क्लासमध्ये केलेलं आहे. सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड केलेलं आहे. सॉलिडला पुन्हा 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलेलं आहे, युनिट आहे, बल्क आहे. लिक्विडला 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलं आहे, मोनोफेजिक, बायफेजिक. सेमी सॉलिडला पुन्हा 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलं आहे, इंटरनल, एक्सटर्नल. हे सगळं डिटेल आपल्याला डिस्कस करावं लागणार आहे किंवा या पॉईंटचा डिटेल अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर बायोहॅबिलिटी म्हणजे काय, त्याचे फॅक्टर काय, हे देखील आपल्याला डिटेल बघावं लागणार आहे. त्यानंतर फार्मॅकोलॉजीमध्ये अजून काय विचारलेलं आहे, तर ड्रग डिस्ट्रीब्युशन विचारलेलं आहे, बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मेटाबॉलिझम विचारलेलं आहे, एक्सक्रिशन विचारलेलं आहे. म्हणजेच काय, आपल्याला फार्मॅकोडायनॅमिक आणि फार्मॅकोकायनेटिक्सचा देखील डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो, त्यानंतरचा पॉईंट आहे की इंडिकेशन्स आणि कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय, की कोणत्या कंडिशनमध्ये कोणता ड्रग मला सेफ आहे. समजा फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल इंडिकेशन्स इन पेन अँड फिवर. पेन आणि फिवरमध्येच पॅरासिटामॉल सेफ आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन्स म्हणजे काय, की कोणत्या कंडिशनमध्ये मला कोणता ड्रग सेफ नाहीये. जसं की फॉर एक्झाम्पल ॲस्पिरिन आहे, ॲस्पिरिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन टू द गॅस्ट्रिक अल्सर. मग हे सगळे ड्रग, हे सगळे क्लास आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करावं लागणार आहे, त्याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर EDR ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे काय, अनवॉन्टेड अँड हार्मफुल साईड इफेक्ट कोणत्या ड्रगचा आणि कोणत्या बॉडी पार्टवरती होतो, हा डिटेल आपल्याला अभ्यास या पॉईंटमध्ये करायचा आहे. त्यानंतर रोल ऑफ अँटीबायोटिकचा रोल काय आहे. जसं की समजा फॉर एक्झाम्पल ॲमॉक्सिलिन घेतलंय, ॲमॉक्सिलिनची कॅटेगरी काय आहे, ॲमॉक्सिलिनची कॅटेगरी अँटीबायोटिक आहे, पण कशावरती ॲक्ट होणार आहे, तर टू किल द बॅक्टेरिया. किंवा सेकंड असायक्लोवीर घेतलंय, असायक्लोवीर अँटीव्हायरल आहे, मग तो कशावरती ॲक्ट होणार आहे, व्हायरसवरती ॲक्ट होणार आहे. किंवा फ्लुकेनाझोल घेतलंय, अँटीफंगल आहे, मग कशावरती ॲक्ट होणार आहे, फंगलवरती ॲक्ट होणार आहे. हा झाला रोल ऑफ अँटीबायोटिक. हा रोल ऑफ अँटीबायोटिक देखील आपल्याला फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी डिटेलमध्ये बघावं लागणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो स्पेशलायझेशन इन फार्मॅकोलॉजीचं स्पेशलायझेशन त्यांनी विचारलेलं आहे. मग फार्मॅकोलॉजीच्या स्पेशलायझेशनमध्ये त्यांनी आपल्याला डेंटल फार्मॅकोलॉजी हा पॉईंट सांगितला आहे. मग डेंटल फार्मॅकोलॉजीमध्ये नेमकी करायचं काय, फक्त टीथच करायचंय का, तर नाही. तर डेंटल फार्मॅकोलॉजीमध्ये टीथ, गम्स आणि ओरल कॅव्हिटीमध्ये
जे पण ड्रग्ज आपण यूज करणार आहोत ते सगळ्या ड्रग कॅटेगरीज अंडर द डेंटल फार्मॅकोलॉजी, त्या सगळ्या ड्रग कॅटेगरी कशामध्ये येतात, डेंटल फार्मॅकोलॉजीमध्ये येतात. त्यानंतर क्लिनिकल फार्मॅकोलॉजी देखील आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागणार आहे, डिटेलमध्ये स्टडी करावं लागणार आहे, त्यामध्ये कोणकोणते ड्रग क्लास वगैरे येतात. त्यानंतर न्यूरो फार्मॅकोलॉजी म्हणजे काय, की ड्रग ऍक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती कोणते ड्रग ऍक्ट होतात, मग त्या ड्रगचं क्लासिफिकेशन काय, ते ड्रग काय, हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. ज्यामध्ये ज्यांनी सांगितलंय की जनरल अॅनास्थेटिक्स, त्यानंतर हिप्नोटिक्स अँड सेडेटिव्स, त्यानंतर अँटी कन्व्हल्संट, अँटी एन्झायटी, त्यानंतर अँटी डिप्रेसंट, अँटी सायकोटिक, नोट्रॉपिक, सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट, एवढे सगळे ड्रग क्लास एका पॉईंटच्या अंडर येतात. तो पॉईंट म्हणजे कोणता मित्रांनो, न्यूरो फार्मॅकोलॉजी. आणि या सगळ्या पॉईंटचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. त्यानंतर येतंय सायको फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजीमध्ये काय येतंय की अँटी डिप्रेसंट असेल, अँटी पार्किन्सन असेल, या ड्रग कॅटेगरीज कशा येतात, सायको फार्मॅकोलॉजीच्या अंडर येतात. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी. कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजीच्या अंडर 5-6 ड्रग कॅटेगरी येतात, जसे की फॉर एक्झाम्पल अँटी हायपरटेन्सिव्ह असेल, त्यानंतर अँटी कन्व्हल्संट अँटी अँजायनल असेल, अँटी ॲरथमॅटिक्स असेल, डायोरेटिक्स असतील, या सगळ्या ड्रग कॅटेगरीज कशाच्या अंडर येतात, कार्डिओव्हॅस्क्युलरच्या अंडर येतात. मग फक्त ड्रग कॅटेगरीज करायच्यात का सर आम्हाला, तर नाही, यात तुम्हाला डेफिनेशन देखील विचारली जाऊ शकते. व्हॉट इज द हायपरटेन्शन, हायपरटेन्शन काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. मग सिम्पली आपण सांगू शकतो प्रोलॉंग अँड पर्सिस्टंट ब्लड प्रेशर दॅट इज कॉल्ड हायपरटेन्शन. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करावं लागतील. मग फक्त डेफिनेशनच विचारतील का, नाही, की हायपरटेन्शनवरती ऍक्ट होणारे ड्रग कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल ॲटेनॉल असेल, प्रोपेनॉल असेल, ही सगळ्या ड्रग कॅटेगरीज आपल्याला सोबतच मेकॅनिझम ॲक्शन ऑफ ड्रग हे देखील डिटेलमध्ये स्टडी करावं लागणार आहे. त्यानंतर फार्मसी इपिडेमिओलॉजी. फार्मसी इपिडेमिओलॉजी म्हणजे काय, की कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, आणि त्यांचा कॉझिटिव्ह एजंट कोणता आहे हे आपल्याला इपिडेमिओलॉजीमध्ये बघायचं आहे. इथं पहा, इथं त्यांनी सांगितलंय की कॉझिटिव्ह एजंट ऑफ कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज. समजा फॉर एक्झाम्पल टीबी आहे, टीबी आहे, टीबीचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, हा काय झाला, त्याचा पॉझिटिव्ह एजंट झाला. मग याच्यावरती या डिसीजवरती फार्मासिस्ट म्हणून पब्लिकमध्ये रोल काय आहे, त्यांनी कशी पेशंट काउन्सिलिंग केली पाहिजे हे आपल्याला इथं पाहायचं आहे. किंवा सेकंड एक्झाम्पल मलेरिया आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स किंवा प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ मलेरिया. मग हे सगळा डिटेल अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे, इपिडेमिओलॉजी ऑफ फार्मसी यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. यात पहा, त्यांनी एक्झाम्पलमध्ये कोविड-19 वगैरे, उफिंग कफ असेल किंवा डिप्थेरिया असेल, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला विचारलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे तो म्हणजे इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया. सर मग यात करायचंय काय नेमकी, तर यात आपल्याला हिस्ट्री ऑफ इंडियन फार्माकोपिया, एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया अँड सायलेंट फीचर ऑफ एव्हरी एडिशन, हे सगळे पॉईंट आपल्याला करायचे आहे. कोणत्या इयरला कोणती सप्लिमेंट ऍड झाली, कोणत्या इयरला अडेंडम ऍड झाला, सप्लिमेंट म्हणजे काय, अडेंडम म्हणजे काय, सप्लिमेंट कधी ऍड केली जाते, अडेंडम कधी ऍड केला जातो, कोणतं एडिशन किती व्हॉल्यूममध्ये कधी पब्लिश झालंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं डिस्कस करावं लागणार आहेत. फर्स्ट एडिशन कधी झालाय, लास्ट एडिशन कधी झालाय, आतापर्यंत किती एडिशन झालेत, हा डिटेल अभ्यास आपल्याला इंडियन फार्माकोपियामध्ये करावं लागणार आहे. जसं की एक्झाम्पल, आतापर्यंत 9 एडिशन IPचे आलेले आहेत. फर्स्ट एडिशन कधी आलंय, 1955, 55, 66, 85, 96, 2007, 10, 14, 18 आणि 2022 एवढे 9 एडिशन IPचे आतापर्यंत झालेले आहेत. मग प्रत्येक एडिशनचं फीचर काय आहे, सर TLC कोणत्या एडिशनमध्ये येते, सर ॲस्पिरिनला सॅलिसिलिक ॲसिड कधी कन्वर्ट केलंय, कोणत्या एडिशनमध्ये केलंय, सर डिसइंटिग्रेशन टेस्ट कोणत्या एडिशनमध्ये सांगितलेली आहे, हा डिटेल अभ्यास आपल्याला IPच्या बाबतीत करावा लागणार आहे. BP ब्रिटिश फार्माकोपिया हा जो आहे हा ॲन्युअली पब्लिश केला जातो. हा काय केला जातो, ॲन्युअली पब्लिश केला जातो, पण तो कधी पण पब्लिश केला जात नाही, एका पर्टिक्युलर मंथमध्ये पब्लिश केला जातो. मग सर तो मंथ कोणता आहे, मग हे सगळं डिटेल आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. त्यानंतर आहे फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड ऑल्सो रूल्स 1945. त्याचे रूल्स देखील आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे फार्मसी ॲक्टमध्ये काय आहे, सर व्हॉट इज द ड्युटीज ऑफ DI, ड्रग इन्स्पेक्टरच्या ड्युटीज काय आहे, व्हॉट इज द फॉर्मेशन ऑफ PCI,
सर PCI मध्ये कोणकोणते मेंबर्स असतात, काउन्सिल स्टेट काउन्सिलमध्ये कोणकोणते मेंबर्स असतात, हे सगळं आपल्याला फार्मसी ॲक्टमध्ये पाहायचं आहे. सर शेड्यूल ए शेड्यूल काय आहे, शेड्यूल वाय काय आहे, शेड्यूल एक्स काय आहे, हे सगळं कशामध्ये विचारलेलं आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये विचारलेलं आहे. आणि याच्यावरती मित्रांनो आपल्याला पेपरमध्ये हमखास प्रश्न बघायला भेटतात, म्हणजे भेटतात. त्यानंतर आहे FDA. सर हा आउट ऑफ सिलेबस आहे का? अजिबात नाही, हा आउट ऑफ सिलेबस पॉईंट नाहीये. FDA मध्ये काय आहे, तर FDA मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, फार्मसी ऍक्ट पाहायचा आहे. FDA मध्येच पुन्हा फार्मसी ऍक्टचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर DNC ऍक्टचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्राइस कंट्रोलचा अभ्यास करायचा आहे. प्राइस कंट्रोलचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मॅजिक रेमेडी, काली जादू, मॅजिक रेमेडीचा अभ्यास करायचा आहे. आणि फूड सेफ्टी एवढ्या ऍक्टचा अभ्यास आपल्याला FDAच्या अंडर करायचा आहे. त्यामुळे हा पॉईंट देखील कशाचा आहे, फार्मसीचाच आहे. हे सगळे ऍक्ट आहेत, बरोबर आहे, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स जुन्या सिलेबसनुसार आणि फार्मसी लॉ अँड इथिक्स नवीन सिलेबसनुसार हे सगळे ऍक्ट आपण फार्मसीमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर ड्रग स्टोरेज, व्हॉट इज द स्टोरेज कंडिशन, व्हॉट इज द कूल कंडिशन, व्हॉट इज द कोल्ड कंडिशन कोणती आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. लॉजिस्टिक म्हणजे काय, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय, इन्व्हेंटरी कंट्रोल कोणकोणते आहेत, इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड्स किती आहेत, ABC आहे, वेद आहे, EOQ आहे. त्यानंतर फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे, फर्स्ट इन लास्ट आउट आहे. मग EOQला पुन्हा 3 क्लास केलेले आहेत, ग्राफिकल आहेत, अल्जेब्रिक आहे, टॅब्युलेशन आहे. मग ह्या फॉर्म्युल्यावरती देखील काय विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. हे आपल्याला काय करायचं आहे, डिटेल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट आणि कम्युनिटी फार्मासिस्ट हे 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. कारण का की वर्क प्लेस दोन्हींचा वेगवेगळा आहे. हॉस्पिटल फार्मासिस्ट वर्क इन हॉस्पिटल अँड कम्युनिटी फार्मासिस्ट वर्क इन मेडिकल स्टोअर. तो मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो, त्यामुळे त्याच्या ड्युटीज, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगवेगळ्या आहेत. आणि हॉस्पिटल फार्मासिस्टचा रोल, त्याच्या ड्युटीज, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगवेगळ्या आहेत. ह्या देखील आपल्याला डिटेल डिस्कस करायच्या आहेत. त्यानंतर कम्युनिटी फार्मसी जे मुलं 2022च्या अगोदर पासआउट झालेले आहेत त्यांना हा सब्जेक्ट नव्हता, जे 2022 नंतर पासआउट झालेले आहेत त्यांना हा सब्जेक्ट माहिती आहे, कम्युनिटी फार्मसी. मग कम्युनिटी फार्मसीच्या अंडर आपल्याला प्रिस्क्रिप्शन पाहायचंय, OTC पाहायचंय, त्यानंतर पेशंट काउन्सिलिंग पाहिजे, त्यानंतर व्हॉट इज द लिगल रिक्वायरमेंट टू सेटअप द कम्युनिटी फार्मसी, ऑडिट काय आहे, फायनान्स काय आहे, त्यानंतर कस्टमर रिलेशनशिप काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कम्युनिटीच्या अंडर डिस्कस करायच्या आहेत. त्यानंतर मेडिकेशन अडेरन्स काय आहे, तो पण कम्युनिटीचा पार्ट आहे. हे सगळं आपल्याला कम्युनिटीमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यानंतर शेड्यूल M गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, हा पॉईंट देखील आपल्याला फार्मसी ऑफिसरसाठी त्यांनी डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन, डिसइन्फेक्टंट आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. समजा फॉर एक्झाम्पल फिनॉल आहे, फिनॉल किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण यूज करू शकतो, कुठे यूज करू शकतो, फार्मास्युटिकल किंवा हॉस्पिटलमध्ये आपण किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्याला यूज करू शकतो, ह्याची जी काही लिस्ट आहे ती आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासावी लागणार आहे. त्यानंतर EDL काय आहे मित्रांनो, इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि ECL इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, ह्या 2 लिस्ट कधी तयार झाल्यात, आत्तापर्यंत त्यामध्ये किती ड्रग आलेत आणि अपडेट ही लिस्ट रिसेंटली कधी अपडेट झाली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करावा लागणार आहे. तरच आपण फार्मसी पोस्टच्या जवळ जाऊ शकतो. मग एवढे सगळा सिलेबस आहे, मग हा सगळा सिलेबस आम्ही कशातून तयार करायचा, कशातून अभ्यास करायचा. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जे काही रेफरन्स वापरायचे ते रेफरन्स म्हणजे पहिला आहे KD त्रिपाठी हे जे बुक आहे हे बुक तुम्ही यूज करू शकता. मग सर तुम्ही म्हणताल KD त्रिपाठी असं एवढं बुक आहे, मग तेवढं आम्ही वाचायचं आहे का, तर अजिबात नाही. तर त्यातले 100 पेजेस, पहिले 100 पेजेस काय करायचे तुम्ही वाचायचे. कशासाठी, जनरल फार्मॅकोलॉजीसाठी. कशासाठी वाचायचे मित्रांनो, जनरल फार्मॅकोलॉजीसाठी तुम्ही पहिले 100 पेजेस यूज करू शकता. एखादा म्हणाल सर माझ्याकडे KD त्रिपाठी नाहीये, मग लॅकमन अँड लेबरमनचं पण पहिलं बुक तुम्ही पहिले 100 पेजेस तुम्ही त्यासाठी यूज करू शकता, पण मी रेफर करल KD त्रिपाठी. त्यानंतर सेकंड आहे RM मेहता, हे बुक तुम्ही यूज करू शकता, जे की वल्लभ पब्लिकेशनचं आहे. दिस इज द बुक वल्लभ पब्लिकेशन, हे तुम्ही यूज करू शकता डोसेज फॉर्मसाठी. 10 पानाचा पॉइंट आहे त्यामध्ये दिलेला, तेवढाच करायचा आहे, त्यापेक्षा जास्त करण्याची गरज
नाहीये. त्यानंतर याच बुकमधून तुम्ही IP अँड BP पण करू शकता. इंडियन फार्माकोपिया अँड ब्रिटिश फार्माकोपिया देखील याच बुकमधून कंप्लीट करू शकता. त्यानंतर तुम्ही डॉक्टर BS कुचेकर यांचं बुक यूज करू शकता, जे की निराली पब्लिकेशनचं आहे. निराली पब्लिकेशनचं आहे, जे तुम्ही फार्मसी ॲक्ट आणि DNC ॲक्टसाठी यूज करू शकता किंवा FDA साठी देखील त्या बुकची तुम्हाला मदत होईल. त्यानंतर सुनील चव्हाण सरांचं एक बुक आहे. सुनील चव्हाण सरांचं टेक्नॉलॉजी पब्लिकेशनचं बुक आहे. टेक्नॉलॉजी पब्लिकेशनचं बुक आहे. हे बुक तुम्ही हॉस्पिटल फार्मासिस्टसाठी, म्हणजे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्टचा साठी तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर एक बुक आहे अजून एक, डॉक्टर AV यादव, हे जे काही डॉक्टर AV यादव यांचं बुक आहे, हे आहे निराली पब्लिकेशनचं आणि हे बुक तुम्ही इपिडेमिओलॉजीसाठी करू शकता. एवढे रेफरन्स तुम्ही कशासाठी करू शकता, फार्मसी ऑफिसरसाठी यूज करू शकता. पण मित्रांनो, हे जर पाहिलं तुम्ही, पहिले KD त्रिपाठीचे पहिले 100 पेजेस जर पाहिले तर 100 पेजेस वाचायलाच आपल्याला महिना लागेल आणि ते समजावून घ्यायचे, त्याच्या नोट्स बनवायच्या आणि मग त्यानंतर आपण त्याचा अभ्यास करणार. एवढं शक्य आहे का? दिस इज द टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे आणि तेवढा वेळ आपल्या हातामध्ये नाहीये. मग आपल्याला काय गरजेचं आहे? आपल्याला असा एक गाईड गरजेचा आहे, जो आपल्याला ऑलरेडी प्रिपेअर याच बुकमधून तयार केलेल्या नोट्स आपल्याला प्रोव्हाइड करेल, त्या गरजेच्या आहेत, जेणेकरून आपला टाइम वाचल आणि वाचलेला टाइम आपण PYQs साठी देऊ शकतो. मग हे जर पॉसिबल करायचं असेल तर आपण काय करू शकता? आपण पॉसिबल असेल तर PDK अकॅडमी ही आमच्या अकॅडमीला जॉईन होऊ शकता आणि फार्मसी ऑफिसरची प्रोसेस अगदी सोपी करून घेऊ शकता. तर मित्रांनो, हा होता आजचा सेशन आवडल्यास सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.